सांगून ज्ञानेश्वरीनं माणसा परस मेंढरवरी. खरंच माणसा परस मेंढरवरी. लोक विचार करत नाही तो कमेंट करताना. हे एका व्हिडिओत मी काय बोलले की बरं झालं, मला मुलगा झाला, मुलींचा खर्च खूप असतोच मुलींचा खर्च. आमच्या आईने आमच्या तिघींचं लग्न कसं कसं केलं, लोकांना हुंड्यासाठी लोकांना पैसे मागितले किंवा आमच्या लग्नाला इतके अडथळे आले, इतक्या काही अडचणी आल्या, कुणी आमच्या आईला मदत केली नाही. कसं कसं आमच्या आईने लग्न केलं आमच्या जीवाला माहिती. म्हणून मी बोलले की मुलींचा खर्च असतोच. मुली उजवाव्या लागतात, मुली फुकट जात नाहीत नांदायला. हां, आत्ता जात असतील पण पहिल्या जात नव्हत्या, त्यावेळेला खर्च होता. तो माझा पर्सनल अनुभव होता आणि माझं पर्सनल मी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कमेंट करायचा काहीच अधिकार येत नाही. तुम्ही एवढे दोन्हीकडून बोलता. तुम्ही त्या सोम साळवेला पोरी झाल्या तर तुम्ही त्यालासुद्धा बोलताय की 2 मुली झाल्या म्हणून नाराज आहे का, वाईट वाटते का, चेहरा बारीक झाला आहे का. अरे तो बोलतोय की एक माझी लक्ष्मी येतं, एक माझी भाग्यलक्ष्मी आहे, तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जाऊन वाचा करताय. आणि लई शायनिंग नाही मारायची. आपणच लोक आहोत की एक मुलगी झाल्यावर दुसरा मुलगा व्हावा म्हणून नवस करणारी, 2 मुली झाल्यावर तिसरीला चाचणीसुद्धा करतात. उगाच नाही सरकारने लिंगभेद वर चाचणीवर बंदी आणलेली. कशाला तोंड उघडायला लावताय माझं. पोरगी झाल्यावर नाही बघायला, पहिली दुसरी मुलगी झाल्यावर बघायला नाही जाणारे अवलादीसुद्धा आपल्यात सासरची लोक बघायला येत नाहीत. त्यामुळं कमेंट करताना विचार करा. हा जमाना बदललेला आहे पण मुली वाईट आहेत असं मी कुठंच बोललेले नाही. हां, फक्त एवढंच आहे की मुलींचा खर्च जास्त असतो. आहे मुलींचा खर्च. बिना खर्चाच्या मुली आजही लग्न होत नाही मुलींचं. आम्ही 2 लग्न केलं बहिणीच्या मुलींची, बिना खर्चाच्या त्या गेल्या नाही. सासरकडच्या लोकांना अपेक्षा असतेच. त्यामुळे बोलताना विचार करा. तुमच्याकडं नसेल मुलींना खर्च पण आमच्याकडे तर मुलींना खर्च आहेच. म्हणजे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. कमेंटमध्ये वाचा करताना जरा विचार करा.